हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. आपला 6वीचा पहिला जो चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस, तो आपण आता बघणार आहोत. त्याच्यामधला अगदी सुरुवातीचा भाग जो आहे की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नेमकं काय असतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे आपल्या पृथ्वीवरती नेमकं कोणत्या भागामध्ये आहे, कोणत्या स्पियर्स मध्ये आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं. आपण NSTS ची जी परीक्षा आहे, नोबेल सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम, त्या परीक्षेच्या तयारीसाठीचे हे व्हिडिओ बघतो आहे. ठीक आहे. ग्रुप ए मधला हा इयत्ता 6वीचा पहिला चॅप्टर. ठीक आहे. चला, आता नॅचरल रिसोर्सेस नेमकं कशाला म्हणायचं, किंवा आपण ज्यांना मराठीमध्ये नैसर्गिक संसाधने असं म्हणतो, ही जी नैसर्गिक संसाधने असतात, या नैसर्गिक संसाधने म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय असतं हे आधी आपण समजून घेऊया. आता आपल्या पृथ्वीवरती देर आर सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर सस्टेनन्स ऑफ लाईफ, की आपल्या पृथ्वीवरती जे काही सजीव अस्तित्वात आहे ते सजीव टिकून राहण्यासाठी, त्यांचं सस्टेनन्स होण्यासाठी काही पदार्थ किंवा काही घटक दे आर इम्पॉर्टंट. याचबरोबर फॉर फुलफिलिंग द बेसिक नीड्स ऑफ दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम, असे काही घटक, असे काही फॅक्टर्स विच आर प्रेझेंट ऑन अवर अर्थ, विच आर इम्पॉर्टंट फॉर द सस्टेनन्स ऑफ लाईफ अँड विच आर इम्पॉर्टंट फॉर द फुलफिलिंग द बेसिक नीड्स, की आपल्या जीवसृष्टी अस्तित्वात असली पाहिजे आणि ते जीवसृष्टीच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत त्या भागवल्या गेल्या पाहिजे. याच्यासाठी जे काही घटक आपल्या पृथ्वीवरचे कार्य करतात, उपयोगी पडतात, महत्वाचे असतात, त्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. आता उदाहरणार्थ समजा याच्यामध्ये पहिलं उदाहरण आपण बघितलं एअर आहे, दुसरं उदाहरण वॉटर आहे, आणि तिसरं उदाहरण आपलं लँड आहे किंवा जमीन आहे. आता सध्या या चॅप्टरमध्ये किंवा या इयत्तेमध्ये आपल्याला एवढे 3 दिलेत. याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर आहेत, ते आपण पुढच्या इयत्तांमध्ये जसं जसं जाऊ तसं तसं ते आपण शिकू. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला खाली चित्र दिसतंय. या चित्रामध्ये तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या ज्या नमूद करायच्या आहेत किंवा ज्यांची आपल्याला नोंद घ्यायची आहे त्या अशा आहे की त्याच्यावरती काही प्राणी तुम्हाला जमिनीवरती चरताना दिसत आहेत. सम ॲनिमल्स आर ग्रेझिंग ऑन द लँड. ओके. त्याच्यानंतर काही मासे आहेत, फिशेस आहेत, की जे वॉटरमध्ये पोहतायत, पाण्यामध्ये पोहतायत. काही पक्षी आहेत, जे बर्ड्स आहेत, जे हवेमध्ये उडतायत, दे आर फ्लाइंग इन द एअर. सो वी कॅन से दॅट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर लिव्हिंग बिईंग्स, द लाईफ विच इज प्रेझेंट ऑन अवर अर्थ, that is dependent on air, water and land. This air, water, land, they are fulfilling the basic needs of this life. Water is that is necessity, that is the must thing to live any living organism. Water is called as a life also. Water is very important. Air, that is very important because we need oxygen for the living living. Land is also important because we get number of minerals from the land. Plants are present on the land, they get the nutrients, water from the, you can see that in the picture. So the whole life which is present on our earth, these air, water and land, they are important for the sustenance of this life and also for fulfilling the basic needs of the life. So these are called as a natural resources. मग हे जे एअर आहे, वॉटर आहे, लँड आहे आपल्या पृथ्वीवरती, हे एक्झॅक्टली कुठे आहे किंवा यांना नेमकं काय म्हणतात. ओके. सो ऑल द एअर विच इज प्रेझेंट ऑन द अर्थ, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ. दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ, किंवा याला आपण आपल्या पृथ्वीचं वातावरण असं म्हणतो. सर्व हवा जी आहे ती आपल्याला पृथ्वीच्या वातावरणामध्ये असलेली दिसून येते. त्याच्यानंतर इफ वी लुक ॲट दी वॉटर विच इज प्रेझेंट ऑन दी अर्थ, दॅट वॉटर इज कम्प्लीट, टोटल वॉटर विच इज प्रेझेंट ऑन दी अर्थ इज कॉल्ड ॲज अ हायड्रोस्फिअर, किंवा त्याला आपण जलावरण असं म्हणतो. त्याला आपण जलावरण असं म्हणतो. आणि लँड जी आहे किंवा ज्याला आपण जमीन म्हणतो, ती जमीन किंवा खडक, तो आपला लिथोस्फिअरचा भाग आहे, किंवा त्याला आपण आपल्या पृथ्वीचं शिलावरण असं म्हणतो. तर हे महत्वाचे भाग आहेत. एअर, दॅट इज नथिंग बट द ॲटमॉस्फिअर किंवा वातावरण. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. वॉटर आहे जे आपल्या पृथ्वीवरती आहे,
म्हणजे फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागावरती नाहीये, जमिनीमध्ये आहे, काही हवेमध्ये आहे. तर ते नेमकं काय आहे, त्या सगळ्यांचा मिळून हायड्रोस्फिअर असं म्हटलं जातं. लिथोस्फिअर वेगवेगळ्या प्रकारची खडकं आहे, वेगवेगळे लेयर्स आहेत आपल्या लँडचे, त्याचा पण अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे एअर, वॉटर आणि लँड. आता वॉटरचा एअरचा जर का विचार केला तर सर्व आपल्याला वातावरणामध्ये दिसून येतं. वॉटरचा जर विचार केला तर सरफेस ऑफ दी अर्थ जे आहे त्या सरफेस ऑफ दी अर्थ वरती आपल्याला वॉटर दिसून येतं. ते किती आहे, आपल्या पृथ्वीच्या मेजॉरिटी ऑफ प्रपोर्शन ऑफ सरफेस एरिया जो आहे दॅट इज कव्हर्ड विथ द वॉटर. आणि तुम्हाला पुस्तकामध्ये एक आकृती दिली, इथे पण दिसत असेल. त्या आकृतीनुसार यू कॅन से दॅट की नियर अबाउट 71% ऑफ सरफेस ऑफ अवर अर्थ, आपल्या पृथ्वीचा 71% जो पृष्ठभाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. दॅट इज कव्हर्ड बाय द वॉटर. आणि जमिनीने अगदी छोटासा भाग आहे, 29% एवढा भाग तो आपल्या जमिनीने व्यापलाय. दॅट इज कव्हर्ड बाय द लँड. सो दिस इज नथिंग बट द काय म्हणू आपण, आपल्या पृथ्वीच्या सरफेस एरियाचं एक प्रकारचं मॅपिंग आहे की 71% वरती वॉटर आहे, 29% वरती जमीन असलेली आपल्याला दिसून येते. मग हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, ह्या नॅचरल रिसोर्सेसचा आपल्याला स्टडी करायचा आहे, इन डिटेल करायचं. आपल्याला एअर अभ्यासायचे, डिफरंट कंपोनंट्स ऑफ एअर अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे गॅसेस आहेत ते अभ्यासायचे आहेत, त्यांचे युजेस आपल्याला अभ्यासायचे आहेत. सो दॅट वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.